तर पालेभाजी खायला कोणाला आवडत नाही. आणि त्यातल्या त्यात म्हणजे मेथीची भाजी असते, सर्वांनाच आवडते. आणि कुठलीही भाजी मोस्टली सगळ्यांना आवडतेच. आणि त्याच भाजीमध्ये वेगवेगळे प्रकार केले तर खूपच मस्त. तर नमस्कार मंडळी, अर्नाज रेसिपी या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि आपल्याला आज बनवायचे बघा पालेभाजीचा एक प्रकार. तर मी याच्या पाठीमागे पण एक दिवस एक मेथीची भाजी हा व्हिडिओ टाकलेला आहे. लसुणी मेथी हा पण एक टाकलेला आहे. आणि आपल्याला आज मेथीतच करायचंय बघा, मेथी मसाला. असा तुम्हाला चमचमीत मेथी मसाला करून देते मी. तुम्ही बघा, बोट चाटून चाटून खाल. एक दोन चपात्या जास्तच खाल, पण कमी नाही खायचे. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा, कमेंटमध्ये कळवत जा आपल्या रेसिपी कशा होतात ते. काही चूक झाली असते तर कमेंटमध्ये सांगत जा, तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर चला, आपण आता मेथी मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात आपण. तर इथे बघा, मस्त हिरवीगार मेथी, लाल पानाची बघा, साईडने लाल लाल पानं आहेत, तुम्हाला दिसत असेल नक्कीच. तर अशी मेथी बघून म्हणजे जेव्हा मेथी आणतो आपण तेव्हा अशी बुटकी मेथी आणायची. आणि साईडने तिच्या पानांच्या कडेकडेला असं लालसर पाहिजे, तर ती मेथी छान गावरान असते. तर बघा, मी गावरान मेथी तर एक जुडी आणलेली आहे आणि ती निवडून धुवून सुकायला ठेवलेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला मसाला काय काय लागणार आहे बघा. तर मी एक मोठा कांदा इथे कापून घेतलाय बघा, मोठा नाही म्हणता येणार, मीडियम असा. आणि शेंगदाणे घेतलेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेत. थोडेसे तीळ घेतले, 2-3 चमचे तीळ. आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय. 1 इंच आलं घेतलंय. आणि 3च काजू घेतलेत बघा इथे. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 15-20 घेतल्यात. आणि टोमॅटो ऑप्शनल आहे, टोमॅटो तुम्हाला पाहिजे असेल तर वापरा किंवा वापरूही नका. तर आम्हाला आवडतो म्हणून मी टाकते. तर आता इथे आपल्याला मसाल्यामध्ये काय काय लागणार आहे. तर इथे मी काजू तळून घेईन. हे काजू आहेत ना, बघा, अर्धे अर्धे करून ठेवलेले आहेत मी असे. तर ते आपल्याला तळून नंतर लागणार आहे. आणि धना पावडर 1 चमचा, जिरं 1 चमचा, आपला मसाला आहे हा 1 चमचा, म्हणजे आपला जो घरी वापरतो तो मसाला. आणि इथे गरम मसाला अगदी अर्धा चमचा आहे. तर एवढ्या मटेरियलमध्ये आपण, आणि सगळं मटेरियल आपलं मोस्टली घरात असतंच, त्यामुळं बाहेरचं काही आणण्याची आपल्याला गरज लागत नाही. तर बघा, आपण त्याच मसाल्यात आहे ना, म्हणजे तेच मसाले वापरतो म्हणून भाज्या वेगवेगळ्या करतो आणि त्याची टेस्ट सुद्धा वेगवेगळी लागते. तर हे आपलं सिक्रेट आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला असं वेगळे मसाले वापरत नाही आणि त्याच मसाले छान अशा भाज्या करतो. तर तुम्ही पण करून बघत जा. तर चला, आता आपण मसाले सगळे बघून घेतले, आता आपण तयारी करूयात. तर मी ते कढईमध्ये 1 चमचा तेल टाकले, त्यात आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे बघा पहिला. आणि अगदी जास्त नाही भाजायचा, थोडा भाजायचा, त्यातलं पाणी मुरेपर्यंत भाजायचं फक्त. बघा, आपला कांदा परतेपर्यंत आहे ना, आपल्याला सुके मसाले, हे झालं ओला मसाला. तर आपल्याला सुके मसाले लागणार आहे, ते आपण इकडच्या कढईत प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊ. आणि असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे. आणि त्याऐवजी तुम्ही खरपूस असे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जरी असेल तुमच्याकडं अवेलेबल, तरी पण तुम्ही टाकू शकता. तरी ते आपला कांदा आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा नव्हता बघा. त्यात आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे भाजायला. आणि तेजपत्त्याचं पान टाकायचं. टाकते आता लसणाच्या 10-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकतो. आपले शेंगदाणे खरपूस भाजलेले. तर भाजलेलं कसं कळतं तर अर्धवटाचे तुटतात बघा आपले शेंगदाणे, म्हणजे छान खरपूस भाजलेले असतात. तर आपण आता शेंगदाणे काढून घेऊ. आणि तीळ खोबरं अशाच पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला. तर आपला इथे मसाला भाजलेला आहे बघा. आणि हे पण सुक्क वाटण पण मी भाजून घेतलंय. तर ते थंड होईपर्यंत आपण मेथी कापून घेऊ. बघा, मेथी कापताना आपल्याला जास्त बारीक तुकडे करायचे नाही आणि सुरी पण डबल फिरवायची नाही. जास्त तुम्ही बारीक तुकडे केले ना तर ते कडवट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा, अशा आपण सगळी मेथी कापून घेऊ. तरी ते बघा,
आपल्याला हे सुक्क वाटण वेगळं करायचंय आणि हे जे ओलं वाटण केलेलं आपण ते वेगळं करायचंय. तरी त्या सुक्या वाटणामध्ये प्रथम आपण खोबरं बारीक करून मग त्यानंतर ते शेंगदाणे आणि तीळ टाकूयात, कारण खोबरं नंतर बारीक होत नाही. असं आपण सुक्क वाटण वेगळं करतोय. खोबरं जर थोडंसं बारीक झाल्यावर त्यात शेंगदाणे आणि तीळ टाकून मग एकदम बारीक करून घ्यायचंय आपल्याला. तरी ते आपण बघा 3 चमचे तेल टाकायचंय आपल्याला. आपलं तेल इथं चांगलं तापलेलं आहे. कडकडीत तेल तापले. त्यात आपण आता भरपूर असं जिरं टाकायचंय. जिरं जरा जास्त टाकायला लागतं, म्हणजे टाका मेथी मसाल्यात. आणि जे आपण हे पातळ वाटण करून घेतलंय ना ते टाकूयात. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून द्यायचा आहे बघा. तर बघा आपला मसाला परतलाय, तेल सुटेपर्यंत छान असा परतलाय. आता त्यात आपण जे सुक्क वाटण केलं होतं, शेंगदाणे, तीळ, खोबरं आणि 2-3 काजू होते, ते सुक्क वाटण टाकायचे. छान असं बघा, थंडीच्या पालेभाज्या वगैरे खात जा जरा, आणि पालेभाज्या खूप पौष्टिक असतात. पालेभाज्या जर खाल्ल्या तर केस पण गळती नाही बघा तुम्ही, कारण मी हा उपाय केलेला आहे. खूप पालेभाज्या खाल्ल्या त्यामुळे केस गळायचे बंद झाले. तर नेहमी पालेभाज्या करून खात जा, आरोग्याला चांगले असतात, आपल्या केसांनाही चांगले असतात. तेल सुटेपर्यंत हा मसाला पण परतून द्यायचा आहे. आता आपल्याला त्यात बघा, मी घेतलं 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला. घरगुती मसाला कोणाला जर हवा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, मी छान बनवते मसाले पण. आणि सगळं धना पावडर वगैरे सगळं मी घरीच बनवते. आता आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ. किती भाजी करता तुम्ही त्यानुसार मीठ टाका. आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला. मसाला परतेपर्यंत आपण इथे पाणी गरम करायला ठेवू. तर बघा आपल्याला आता याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचंय, म्हणजे मसाला चांगला शिजतो पण आणि खाली लागत पण नाही. थोडासा शिजून देऊ आपण. तर आपण 1-2 मिनिटं मसाल्यावर झाकण ठेवूयात आता. तर आपण आता बघू आपला मसाला परतला का, कसली भारी तरी आली बघा. आपण गरम पाणी टाकतो त्यामुळं छान तरी येते. आणि त्यात आपल्याला आता मेथी टाकायची आहे. मस्त असा आपला मेथी मसाला छान वास येतोय बघा. तिला चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता. तर बघा आपली कशी हिरवीगार मेथी दिसते. आणि मसाला आणि मेथी सेम आलं पाहिजे बघा, कारण जास्त मसाला झाला तरी थोडस जास्त ते मसालेदार होतं. आणि मेथी पण जास्त नकोय, एकसारखं प्रमाण हवं. आणि बघा आपली मस्त अशी रेसिपी तुम्ही करून बघत जा. आणि 3-4 जणांना आरामात पुरते बघा ही मेथी. मेथी मसाला केला तर एकच जुडी मेथी आहे, पण 3-4 जणांना पुरून जाते. तर आपल्याला बघा चांगली परतली आता. त्यात आपल्याला टाकायचंय गरम पाणी. आणि आपल्याला जास्त पातळ नाही करायची, कारण मेथी मसाला हा असा मोस्टली थोडासा लक्षात जास्त अगदीच पातळ नसतो.
आणि थोडंसं मंद गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं उकळून द्यायचे, कारण लवकर एकदम झटपट होतो मेथी मसाला हा. अगदी 10-15 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आपली रेसिपीचं नाव पण आहे झटपट रेसिपी, आणि बनवायला पण आपल्याला बिलकुल बाहेरचे मसाले आणावं लागत नाही, काही नाही. एकदम घरात अवेलेबल असतं त्यातच आपण करतो. आपण याच्यावर झाकण ठेवू, एक 2-3 मिनिटं झाकण ठेवू. आपण बघू आपला मेथी मसाला कसा झालाय तो. बघा मस्त मेथी मसाला झालाय, आणि भाजी पण बघा आपली हिरवीगार आणि पातळ पण नाही. तर त्यावर आता आपल्याला काजू आणि जिऱ्याची फोडणी द्यायची, आणि फोडणी कसं द्यायची तर आपल्याला बटर टाकायचंय बघा. बघा इथे मी बटर टाकलेले आहे. तर इथे बघा आपले मेथी मसाला तयार झालाय. आता आपण गॅस बंद करूयात, आणि इकडे आपलं बटर पण उकळलंय, त्यात आपण एक काजू टाकायचे, आणि काजू आपले लालसर होत आले की मग त्यात थोडस जिरं टाकायचंय बघा आपल्याला. तर ते बघा आपलं काजू एकदम असे लालसर झाले, थोडे लालसर झाले, त्यात आपल्याला थोडस जिरं टाकायचंय, अगदी नॉर्मली टाकायचंय जिरं. आणि बटरने मेथी मसाला एकच नंबर लागतो, तुम्ही करून बघा. जिरं पण आपलं परतलंय. आता आपण हा आपला मेथी मसाला छोट्या कढईत काढून घेतलाय, आणि त्यावर बघा आपल्याला मस्त अशी बटरची फोडणी द्यायची. कसा वाटतो आपला मेथी मसाला बघा. तर बघा इथे आपल्याला मस्त असा मेथी मसाला तयार झालाय, आणि आज माझी तब्येत पण थोडी नरम गरम आहे, त्यामुळे तरी पण तुमच्यासाठी हे सगळं करावंच लागतं मला. तर बघा छान मेथी मसाला आपला रेडी झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मेथी खालेली पण चांगली असते, आणि थंडीत खाल्लेली तर नक्कीच चांगली असते. तर कशी झाली आपली मेथी मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा, आणि असंच सहकार्य आपलं नेहमी लाभू द्या. आणि आपण अजून मेथीचे वेगवेगळे अनेक प्रकार करून टाकणार आहोत, कारण आतापर्यंत ही तिसरी रेसिपी आहे आपली मेथीची, आणि भरपूर असे एका भाजीचे भरपूर असे प्रकार एकाच मसाल्यात बघा वेगळ्या टेस्टचे करतात. तर हे तुम्हाला नक्कीच कळून देत जाईल नेहमी. तर असं सहकार्य राहू दे आपलं, आणि आपला मेथी मसाला जरूर करून बघा. धन्यवाद.